हॅलो, गुड मॉर्निंग गाईज. तर मी आहे सरोज आणि आज मी आली आहे आमच्या शेताकडे. तर आज मला सुट्टी आहे, आज आहे संडे आणि 4 दिवस झालेले आहेत मी आजऱ्याला आली आहे. तर लास्ट 15 डेज मी होती पुण्यामध्ये आणि 4 दिवस पहिलाच मी आली आहे इकडे. तर मी पुण्यामध्ये जेव्हा होते मी तेव्हा व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत. 2-3 व्हिडिओ आहेत. ॲनिव्हर्सरीचा व्हिडिओ आहे, प्लस आमच्या ॲन्युअल पार्टीचा व्हिडिओ आहे, आउटिंगचा व्हिडिओ आहे. तुम्ही नसेल बघितला तर नक्की माझ्या पेज अनफिल्टर्ड लाईफ बाय सरोजवर तुम्ही जाऊन बघू शकता आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. तर मी असेच व्हिडिओ पुन्हा माझ्या लाईफबद्दल टाकत जाईन वीकली बेसिस. तर तुम्ही ते जाऊन बघा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आज शेताकडे येण्याचं कारण आहे की तुम्ही बघू शकता, हे बघा. तर इथं आम्ही हा नाचणा लावलेला होता आणि आता हा इथला नाचणा गायब आहे. तर बघा, आम्हाला नाचणाच नाही दिसत आहे इथं. तर गायब का आहे तर ते तोडून ठेवलेले आहे आणि आज आहे आमची नाचण्याची मळणी. तर मळणी कशी करतात ते बघण्यासाठी मी इथं आली आहे. तर तिथं तुम्ही बघू शकता, हा आहे नाचणा वाळत टाकलेला आहे आणि आता आम्ही वेट करत आहोत ट्रॅक्टरची. तर आम्ही ट्रॅक्टरनं मळणी करणार आहोत आणि अजून ट्रॅक्टरवाल्याचा पत्ता नाही आहे, तर ते येत आहेत. तर मी तोपर्यंत इथं असंच टाईमपासचा सुरू आहे माझा शेतामध्ये. तर मी यांच्यावर खेळत आहे. आमच्याकडे मांजर पण आहे. होणारे तुझं फ्रेंड कुठे गेला दुसरा? तर मी अशी इथं माझा टाईमपास चालू आहे. तर मी तुम्हाला दाखवेनच आम्ही मळणी कशी करणार आहोत. तर स्टे ट्यून गाईज. तर माझा व्हिडिओ नक्की बघा, पूर्ण बघा, तुम्हाला समजेल. ठीक आहे. तर मळणीसाठी अजून ट्रॅक्टरचा पत्ता नाही आहे. तर ट्रॅक्टरवाले काका अजून नाही आलेले आहेत. तर तोपर्यंत मी ह्या शेंगा काढत आहे. तर ह्या शेंगा आहेत काळूबाळू. तर ह्या शेंगा वापरल्या जातात तेल काढण्यासाठी. तर हे बघा, दाणा कसा लाल असतो याचा. तर हे जर म्हणजे खाऊ शकतो आपण, तसं जर जास्ती खाल्लं तर डोकं दुखायला लागतं, कारण ह्या शेंगामध्ये तेलाचं प्रमाण खूप जास्ती असतं. तर थोडंफार खाल्ल्यावर चालतं तसं, तर जास्त खाल्ल्यावर डोकं दुखतं. त्याच तर ह्या शेंगा आम्ही तोपर्यंत काढत बसलो आहोत. तर मी थोडा उशीर शेंगा काढल्या, बट मला खूप बोर व्हायला लागलं आणि ऊन पण लागत होतं. तर मी वरती आले. ॲक्च्युली मी इथं माझं काम पण घेऊन आलेली आहे आणि असं मी इथं माझं काम करत बसली. आज संडे आहे, वीकेंड आहे, बट मी फायनान्स डोमेनमध्ये कामाला असल्यामुळे मला मंथचा एक संडे काम करावं लागतं. तो आजचा संडे आहे, कारण इट्स अ मंथ एंड आणि उद्या आम्हाला खूप जास्त काम असतं. त्यामुळे थोडं काम मला आज आज संडेलाच कंप्लीट करून घ्यावं लागतं. तर 1-2-3 तासाचं मला काम आहे. तर मी माझा लॅपटॉप पण बरोबर घेऊन आलेली आहे आणि मी आत्ता 1-2 तासभर काम करणार आहे. आणि आत्ताच ट्रॅक्टर आलेली आहे आणि ते सेटअप करतायत मळणीचं. तर मी ते पण तुम्हाला दाखवेन कशी मळणी होणार आहे आणि मी पण बघणार आहे, कारण फर्स्ट टाईम आहे माझ्यासाठी पण हे सगळं. तर मी तुम्हाला पण दाखवेन, मी पण बघेन आणि बरोबरच माझं काम पण करणार आहे. आय एम मल्टीटास्किंग. ओके, चला आता घेऊन चलते. तर हे आहे आमचं मांजर, आहे बोका. ए बोक्या, ए बोक्या, ए बोक्या. तर मी जाते आहे मळणी बघायला. तोपर्यंत याला मी माझं काम करायला दिलेलं आहे. ए, व्यवस्थित काम कर माझं. काय, मी जाऊन आले लगेच. तर इथं हा असा मळणीचा
ट्रॅक्टर आलेला आहे आणि सगळं हे असं सेटअप करत आहेत. त्याचं काहीतरी प्रिपरेशन असतं. पोती वगैरे टाकत आहेत चारी बाजून ट्रॅक्टरच्या. आणि ही मळणीची मशीन आहे. तर आपण बघूया कुठून मक्याची नाही नाचण्याची कणसं कुठून टाकतात आणि कुठून ते नाचणे बाहेर येतात. तर असा हा ट्रॅक्टर आहे. पाठीमागे लागणार इकडे गाडी करू नको गाडी करून. तर मळणी चालू झालेली आहे आणि खालून असे नाचणं तिथून भरून त्या मशीनमध्ये ओतलं जात आहे. साईडला नाचणं पडतो आहे. नाचण्याची सालं अशी ही उडून जात आहेत बाजूला इकडे आणि हा खालती नाचणा पडत आहे. नाचणा तो नाही आहे, ॲक्च्युली तो कोंडा आहे. नाचणा इथं पडत आहे. तर इथून हे आई आणि माझे हस्बंड भरून देत आहेत पुट्टी आणि तिथं टाकली जात आहे आणि इथं पडत आहे नाचणं. मी आधी पण दाखवलं तुम्हाला. मला मगाशी वाटलं हा जो पडत आहे तोच नाचणं आहे, पण तो नाचणं नाही आहे, कोंडा आहे. आणि इथं छान असा हा नाचणं इथं पडत आहे. आता अशी 3 पोती आम्ही भरलेली आहेत. त्याची मी भरायला लागते आहे आणि माझे हजबंड त्याच्यामध्ये ओतत आहेत आणि आईच्या भरून देत आहे. आणि हे आईच्या मेहनतीचं फळ इथं पडत आहे. अर्धा 1 तासात आमची मळणी झाली आहे, कारण पावसामुळे एवढा आमचा नाचणा नव्हता आला. तर ही आता अशी मळणी झालेली आहे. अजून थोडंफार काम आहे. पडलेले नाचणे आहेत साईडला वगैरे ते भरायचे आहेत. आणि आतापर्यंत आम्ही 4 पोती नाचणा भरला आहे. कणीस एवढंच झालं आहे यावर्षी, कारण यावेळेला पाऊस खूप होता आणि खूप पीक खराब पण झालं होतं पावसामुळे. तर एवढंच भेटलं आहे. आता बाकीचं थोडंसं आवरायचं आहे, ते आवरून आम्ही घेणार. लागेला वरती ते वरती वेळी.
मळणी मला बघायची होती, एक्सपिरियन्स करायची होती. त्यासाठी मी पण थोडासा हातभार लावला आणि शेवटला जे आवरायचं होतं त्यामध्ये पण मध्ये मध्ये नाचणे राहून जातात. मग ते पुन्हा त्या मशीनमध्ये टाकलं जातं. तर मी पण त्या बुट्ट्या भरून भरून दिल्या आणि आम्ही अशा प्रकारे मळणी पूर्ण केली. तर अशा प्रकारे आमची मळणी झालेली आहे. 1 तास लागला मळणी काढायला, कारण एवढा नाचला नव्हता. यावर्षी पाऊस खूप असल्यामुळे एवढं धान्य आपल्याला नाही भेटलं आहे. तर अशा प्रकारे आम्ही याची मळणी करून घेतलेली आहे. तर मी पण थोडीशी हेल्प करायला लागले. शेवटी थोड्या बुट्ट्या भरून द्यायच्या होत्या, त्यांनी भरून दिले. उठाबशा करून माझे पाय तर जाम झालेले आहेत, कारण कधी नाही करत असं कधीतरी काम केल्यावर थकायला होतं, पाय जाम होतात. तर तेच आता मला झालेलं आहे. आणि आता मी येऊन बसली आहे झाडाच्या खाली. तर असं हे यावर्षीचा आमचा नाचण्याचं फायनल टच झालेलं आहे. आता आम्ही हा घरी घेऊन जाणार आहोत. तर असं ट्रॅक्टरनं म्हणतात की खूप लवकर मळून होतं आणि अशा प्रकारे झालेलं आहे. तर जे मळणी करायला ट्रॅक्टर घेऊन आलेले आहेत, नाचणी त्यांना पण द्यावे लागतात. तर आई तेच शेरनं मापून नाचणी देते. किती द्यावे लागतात? काय हे माप कसं असतं? 15 द्यावं लागतं. ते द्यावीच आपण तासावर असतं, कसं असतं? पोत्यावर? तुमचे दिवसाला 2-3 पोती होत असतील ना असे तुमचे? 40 पोती शेतकरी हे 8 दिवसात झालं माझं. 40 पोती झाली. मडी गेली प्रत्येकाने मछली घेतलं. काय भानगड तर अशा प्रकारे नाचणा मळून ट्रॅक्टर गेलेला आहे. तर हे ट्रॅक्टरवाले पैसे नाही घेत, नाचणाच घेतात. तर त्यांचं काहीतरी माप असतं, त्याप्रमाणे ते नाचणा घेतात. तर आमच्याकडून अर्ध पोतं नाचणा घेऊन गेलेले आहेत. आता असं सगळं आवरून आम्ही चाललो आहोत घरी. तर पाठीमागं आहे म्हशीसाठी घारा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. मी असेच नवीन नवीन व्हिडिओ वीकली बेसिस पोस्ट करत राहील. चला आता बाय, सी यू नेक्स्ट व्हिडिओ.